जय शिवराय मित्रांनो, घेऊन आलेलो आहोत तुमच्या समोर आजच्या टेस्टचं मॉक टेस्ट अनालिसिस. तर आज तारीख आहे 11/1/2026. तर आजच्या मॉक टेस्टचं अनालिसिस घेऊन आलेलो आहोत तुमच्या समोर आणि सांगणार आहे कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स तुम्हाला पाहिजेत आणि तुमची टेस्ट कशी गेली आणि तुमचा स्कोर किती आहे मला कमेंटमध्ये पण सांगा. आणि आजचा सेफ स्कोर सांगणार आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी, कारण की RWA वरचे सर पण मॉक टेस्ट सोल्युशन आणत असतात, म्हणजे प्रोव्हाइड करतात आपल्याला. पण तिथं कसं आहे ते जरा जास्त कट ऑफ सांगतात आपला, कारण की आपल्या महाराष्ट्रातले मुलं आपल्याला माहित राहते समजा किती किती मार्क्स पडतात. काही काही मुलांना चांगले मार्क्स पडतात खूप, पण काही काही मुलांना कमी पण पडतात. तर आज आपण मॉक टेस्ट सोल्युशन करणार आहोत हिंदी, रिझनिंग, मॅथ आणि GSचं. तर मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या सब्जेक्टमध्ये माझे किती क्वेश्चन बरोबर आले आणि तुमचे किती बरोबर यायला पाहिजे होते आणि मला किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला किती मार्क्स असायला पाहिजे होते, जेणेकरून तुम्ही पण कट ऑफ मध्ये येसाल, तुम्ही पण एक चांगल्या पोस्टचे हकदार होसाल. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सर्व गोष्टी. तर चला कोणती वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करू आपण. तर मित्रांनो, मी आजची टेस्ट मॉडरेट म्हणता येईल, कारण की आजच्या टेस्टमध्ये रिझनिंग हार्ड होतं. ते 14 ते 15 क्वेश्चन ज्याच्या बरोबर आहेत त्यांनी एकदम सेफ समजावा आपल्याला, कारण की रिझनिंग मध्ये एकदम तो सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन होता खूप मोठा. तसा म्हणजे दिल्ली पोलीसची एक्झाम दिली मी, तसा क्वेश्चन दिल्ली पोलीसला पण विचारला नाही मित्रांनो. आणि दिल्ली पोलीस तर जाऊ द्या, CPOला पण इतका भारी क्वेश्चन विचारलेला नाही आहे जो की आपल्या GTला विचारत आहे. काय विचार करून अशी रिझनिंग देत आहेत ते तर त्यांनाच माहीत, परंतु सोपी सोबत हार्डची पण प्रॅक्टिस असायला पाहिजे आय थिंक, म्हणून त्यांनी असा क्वेश्चन आपल्याला दिला असेल. तर घाबरून जायची गरज नाही मित्रांनो, असे रिझनिंगचे क्वेश्चन तिथं पाहायला मिळतील नाहीत, कारण की दिल्ली पोलीसला एकदम इझी क्वेश्चन आले होते, जिथं मी 25 पैकी 25 राईट केलेले आहेत आणि आन्सर की आल्यावर तुम्हाला ते दाखवून पण देईल. तर मित्रांनो, सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन 2 होते एकदम, म्हणजे दोन्ही पण भारीच होते समजा. आणि अधिक 1-2 क्वेश्चन जे भारी होते, मी 3 क्वेश्चन अटेम्प्ट केले नाहीत मित्रांनो त्याच्यामध्ये, कारण की टाइम पण होता. पण एकदम म्हणजे दिमागाचा दही करणारे क्वेश्चन होते ते, तर मी ते सोडून दिले, कारण की त्याचा आन्सर निघत नव्हतं. मी त्याच्यावर टाइम पण गमावून पाहिला, तर ते मला खूप भारी वाटले. तर माझे रिझनिंग मध्ये 14 बरोबर आले मित्रांनो. तर तुमचे 14 ते 15 बरोबर येत असतील तर तुम्ही एकदम सेफ आहात. आणि राहिला विषय GSचा, तर GS एकदम म्हणजे समजा इझी टू मॉडरेट लेवलचं होतं. जसं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी 10 ते 11 क्वेश्चन त्याच्यामध्ये राईट करायलाच पाहिजेत आज, कारण की GK एवढं हार्ड नाही आहे मित्रांनो. माझे 14 क्वेश्चन राईट झालेले आहेत, तुमचे 10 ते 11 जर होत असतील तर तुम्ही सेफ पकडून घ्या. आणि ऑल ओव्हर स्कोरकडे पण लक्ष असू द्या मित्रांनो, कारण की याच्यामध्ये जर तुमचे GS मध्ये 8 झाले असतील आणि रिझनिंग मध्ये 16 झाले असतील बरोबर, तर तुम्ही फाईटला आहात. असं नाही आहे की इथं 11 व्हायलाच पाहिजे होते. कसं आहे, कोणाचा कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग असते, कोणाचा कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग असते. आणि त्याच्यानंतर विषय घेणार आहे मी हिंदीचा. तर हिंदीमध्ये 2 ते 3 क्वेश्चन खूप हार्ड होते मित्रांनो आज, जे महाराष्ट्रातल्या मुलांना जमण्यासारखे नव्हते. तसेच पोलीस भरती जे करतात त्यांना तरी ते प्रश्न इझी वाटले असतील, परंतु जे समजा आपल्या स्पेशल GD करतात ना दरवर्षी, त्यांना समजलं असेल की ते 2 क्वेश्चन कोणते आहेत. तर एक म्हणजे समासचा क्वेश्चन विचारलेला होता मित्रांनो, खानपानमध्ये कोणता समास आहे. तर ज्यांनी समास चॅप्टर चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यांनी त्याचं उत्तर बरोबर टिक केलं असेल, की त्याच्यामध्ये समजा द्वंद्व समाज आहे, तर कारण की एकामेकाच्या अपोजिट शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये, खाणं आणि पेणं. तर त्याच्यामध्ये द्वंद्व समाज लावलेला आहे मी मित्रांनो, आणि 99% चान्स आहेत की माझं ते बरोबर आहे, कारण की माझे हिंदीमध्ये 20 पैकी 19 राईट झालेले आहेत मित्रांनो. आजची समजा मॉडरेट हिंदी असून पण. तर तुमची पण मी आशा धरतो मित्रांनो की 15 ते 16 क्वेश्चन तुमचे बरोबर असायला पाहिजेत, कारण की आजचं हिंदी मॉडरेट लेवलचं म्हणजे इझी टू मॉडरेट लेवल आहे, हार्ड म्हणता येणार नाही. ते 2 क्वेश्चन जरी असतील त्याच्यामध्ये तर. आणि संधी विचारली होती मित्रांनो उच्चारणमध्ये, म्हणजे उच्चारणमध्ये संधी विच्छेद विचारला होता त्याचा. तर त्याच्या उत प्लस चारण संधी आहे, हे आहे मित्रांनो त्याचं संधी विच्छेद, आणि त्याच्यामध्ये व्यंजन संधी लागते. तर आणि एक प्रश्न विचारला आला होता मित्रांनो, तो म्हणजे सगळा टिपिकल वाटला मला, कारण की त्याच्यामध्ये कसं विचारलं होतं की किस काम से बाहेर जा रहा हूँ, सोमवार को वापिस आऊंगा, म्हणजे किस रिकामी जागा होती आणि वापिस आऊंगा, त्याच्यामध्ये मी सोमवार केलं मित्रांनो. आणि 99% ते पण चान्स आहेत माझे बरोबर यायचे, कारण की माझे 19 बरोबर आले आहेत. तर मला वाटते हे येईल, आणि एखादं कोणतं चुकलं असेल ह्याच्यामध्ये, कारण की त्याच्यामध्ये ऑप्शन होते मित्रांनो कल, परसो आणि इनमे से नाही आणि सोमवार को. तर सोमवार कोच त्याचं उत्तर होतं, कारण की मित्रांनो असाच क्वेश्चन मी प्रिव्हियस इयर मध्ये कुठंतरी सोडवला होता, माझं लक्ष आहे, आणि तिथं मी सोमवार केलं होतं, म्हणून मी इथं पण सोमवारच केला आणि माझं राईट आलं ते. तर याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते मित्रांनो, 10 ते 12 क्वेश्चन प्रिव्हियस इयरच दिसले मला
कारण की मी 200-250 प्लस मॉक टेस्ट सोडवलेले आहेत टेक्स्टबुक वरती. 2025 पूर्ण सोडवलेला आहे, 2024 पूर्ण सोडवलेला आहे आणि 2023 पण लगभग पूर्ण सोडवलेला आहे मित्रांनो. आणि RWA वरची मी जेव्हापासून एक्झामचे फॉर्म पण मध्ये भरले तेव्हापासूनच्या टेस्ट देतो मित्रांनो. आणि मला माहिती आहे RWA कशा टेस्ट बनवते, तर तुम्ही घाबरून जाऊ नका मित्रांनो. जर तुम्हाला समजा जर कमी मार्क असतील तर माझा ऑल ओव्हर स्कोर आहे मित्रांनो. माझे मॅथमध्ये 17 बरोबर आहेत, 3 चुकलेले आहेत. GS मध्ये 14 बरोबर आहेत, 6 चुकलेले आहेत. नाही, हिंदीमध्ये 19 बरोबर आहेत आणि 1 चुकलेला आहे. आणि रिझनिंग मध्ये 14 बरोबर आहेत आणि 4 चुकलेले आहेत आणि 2 अनअटेम्प्ट आहेत. तर मित्रांनो तुम्ही आपला स्कोर कमेंटमध्ये सांगा. आणि आपला एक ग्रुप आहे मित्रांनो जिथे फक्त SSC GDचे मुलं आहेत आणि मुली पण आहेत. मुलं आणि मुली मला सेपरेटमध्ये मेसेज करा आणि मुलांनी डायरेक्ट लिंक लावतो मी ग्रुप या व्हिडिओच्या खाली. तिथं लिंकवर टॅप करून जॉईन व्हा आणि तिथं पण आपले स्क्रीनशॉट शेअर करत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण कॉम्पिटिशन मध्ये कुठं आणि मुलं कुठं आहेत, आपण आपल्या अभ्यासामध्ये काय वाढवलं पाहिजे. तर मित्रांनो आजची टेस्ट म्हणजे एकदम इझी टू मॉडरेट लेवलची होती. जर तुम्हाला समजा मी आज सांगतो याच्यामध्ये 110 ते 113च्या मधात जर मार्क्स असतील तर तुम्ही समजून चला तुम्ही सेफ आहात, तुम्हाला एक चांगली पोस्ट मिळेल. आणि समजा जर तुम्हाला 110च्या कमी मार्क्स आहेत तर आज म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये थोडी लेवल वाढवायची गरज आहे मित्रांनो. कारण की आजची टेस्ट 110 टार्गेट स्कोर सांगतो मित्रांनो तुम्हाला. कारण की 110 अशी टेस्ट जर आली तर 110 फायनल कट ऑफ लागणार आहे. ग्राउंडचा काही पण लागू शकते, पण अशी टेस्ट जर आली तर 110 फायनल कट ऑफ लागू शकते. आणि यंदा वॅकन्सी पण कमी आहेत मित्रांनो, पुढे चालून वाढू शकतात. सर्वांनी सांगितलेलं आहे, पण असं फिक्स नसते मित्रांनो की वाढतीलच, पण वाढू शकतात. 99% चान्स आहे वाढायचे, पण 100% चान्स कोण्याच गोष्टीचे नसतात मित्रांनो. जे समोर आहे तेच खरं असते, हे तुम्हाला माहितच आहे. तर मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला अशी टेस्ट पाहून घाबरून जायचं नाही. आणि अशी टेस्ट पण पेपरात येऊ शकते का, तर आली तर कट ऑफ खूप कमी जाईल. पण असं रिझनिंग तर 99% चान्स आहेत येणार नाही, कारण की दिल्ली पोलीस याच्यापेक्षा भारी एक्झाम आहे मित्रांनो. आणि तिथं असं रिझनिंग विचारलं नाहीये. आणि तिथं माझं 25 पैकी 25 झालं आणि इथं 20 पैकी 14 झाले फक्त. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता माझं रिझनिंग चांगलं आहे, पण इथं रिझनिंग भारी विचारलेलं आहे. आणि इथं टाइम टेकिंग रिझनिंग आहे. तसा माझा पेपर पण फास्ट होते दरवेळेस मित्रांनो. मी 10 ते 15 मिनिट पेपर अगोदर सबमिट करत असतो. आणि यावेळेस फक्त मला 2 मिनिट राहिले होते पेपर सबमिट करायला, तर मी 2 मिनिट अगोदर पेपर सबमिट करून दिला. तर तुम्ही घाबरून जायचं नाही मित्रांनो. तुम्हाला 100 मार्क्स असतील, 99 मार्क्स असतील, 95 मार्क्स असतील तर अजिबात घाबरून जाऊ नका. तुम्ही पण रेसमध्ये आहात, पण फक्त तुम्हाला या राहिलेल्या दिवसामध्ये चांगली तयारी करणं आहे आणि अभ्यास पण चांगला करणार आहे. आणि कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहणं असेल तर एकच उपाय आहे मित्रांनो, कंटिन्यू रिव्हिजन, कंटिन्यू अभ्यास. रोज जर तुम्ही समजा जर 8 तास अभ्यास करत असताल तर त्याच्यामध्ये 1 तास आणखी वाढून द्या आणि रिव्हिजनला जास्त टाइम द्या. नवीन शिकण्यापेक्षा जास्त रिव्हिजनवर टाइम द्या, कारण की मॅथ एडिक्युटी इतका हार्ड विचारत नाहीये. आणि तुम्ही जास्त मॅथ हार्ड करसाल आणि तिथं मॅथ तुम्हाला इझी मिळेल. आणि रिझनिंग पण तुम्ही हार्ड करसाल आणि इझी मिळेल. म्हणजे तुमचा टाइम तुम्ही GS किंवा हिंदीला न देता याच्यामध्ये देसाल तर तुमचं कुठंतरी नुकसान होऊन जाईल मित्रांनो. कारण की मॅथ जास्त हार्ड विचारत नाहीये. आणि राहिला विषय हिंदी आणि GSचा, तर GS तर हार्ड विचारतच आहे एडिक्विटी, पण हिंदीचं सांगता नाहीत. कारण की हिंदीच्या बेसवरती आतापर्यंत एक्झाम झालेला नाही एडिक्विटीचा. पहिलाच एक्झाम आहे आपला SSC GDचा की ज्याच्यामध्ये हिंदी लँग्वेज विचारला जाईल. हिंदी थोडीफार मॉडरेट राहू शकते मित्रांनो. जसं की आता समजा RWA देत आहे, याच्यामध्ये पण समजा 16 ते 17 क्वेश्चन करायजोगते आहेत. आणि 16 ते 17 क्वेश्चन जर तुम्ही राईट करत असाल याच्यामध्ये तर तुम्ही सेफ आहात मित्रांनो. तसे 15 वाले पण सेफ आहेत, पण ऑल ओव्हर स्कोर 110 पाहिजेत मित्रांनो. 110 जर तुमचा स्कोर असेल तर टेन्शनची गोष्ट नाही. आणि मुलींसाठी जर तुमचे जर 95 मार्क्स असतील आजच्या टेस्टमध्ये, 95 ते 100, तर तुम्ही सेफ आहात एकदम. तुम्ही पण कॉम्पिटिशन मध्ये आहात. तसं तर मुलींचा आणि मुलांचा कट ऑफ काही जास्त फरक नसते, समजा 8-10 मार्क्सचा असते. धन्यवाद मित्रांनो, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो. आपले लगभग आता 500 सबस्क्रायबर होणार आहेत आणि तुम्ही सबस्क्राईब करत चला मित्रांनो, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळालं पाहिजे थोडंफार व्हिडिओ टाकण्यासाठी. आणि मी कसा व्हिडिओ बनवतोय हे पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. कारण की तुम्ही सबस्क्राईब करसान आणि लाईक करसान, शेअर करसान, तेवढंच मला मोटिवेशन मिळेल. आणि तसेच मी चांगल्या चांगल्या टॉपिकवरती व्हिडिओ आणत राहील. आणि तुम्ही पण सांगत चला मला की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत. तर मित्रांनो चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुमचे मार्क्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये छापून टाका मित्रांनो आणि ग्रुपमध्ये पण ऍड होऊन जा. तर जय शिवराय मित्रांनो.